क्लोज कर भाई, कॉपीराइट लावशील नाही तर. अंपायरचा सिग्नल नो बॉल. नो बॉल आलाय आणि सध्या तरी ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये आमचे कार्टून्स आहेत. कार्टून्स मी ऑफिशियल्सला नाही म्हणत, जे ऑफिशियल्सच्या बाजूला आहेत ना ते कार्टून्स आहेत. राईटला पाहतोय शेरी आहे, लेफ्टला पाहतोय मिकी आहे. मिकी आणि शेरी वेलकम तुमचं. भाई मराठी कळते ना मिकी आणि शेरी? चायनीज मला येत नाही त्यामुळे बोललो. मिकी आणि शेरी मैदानामध्ये आले, त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष मॅचकडे देखील द्या. डावा धावफलकावरती 26-26 स्टेप आउट होऊन अजून एक चांगला फटका. धावा 4. हॅलो. हॅलो. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शुभम आणि प्रशांत अशी जोडी. त्या जोडीने तब्बल आतापर्यंत 40 धावा ठोकलेल्या आहेत. चार चेंडू झालेले आहेत. 41 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते संघाच्या धावसंख्येमध्ये. 42 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे थँक्यू डीजे. चेंडू झालेत आतापर्यंत 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42 धावा तब्बल ठोकलेल्या आहेत. पहिले फलंदाजी करत असताना आता बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी हर्षची निवड केलेली आहे. 42 धावा धावफलकावर अतिशय चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली श्री 11 या संघाकडून. श्री 11 या संघाचे चाहते आपण पाहत आहोत इथे आपल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आनंद घेत आहेत. पहिला चेंडू निर्धाव. एक चेंडू 42 धावा. पुढचा चेंडू स्ट्राईकने खेळत असताना आणि त्याच्यावर एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 43 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे होते मिसफील्ड आणि येतो पुढचा चेंडू हर्षचा. पुन्हा एकदा फुल टॉस घेण्याचा प्रयत्न आणि इथे दांडी गोल. प्रफुल्लही मागे परतावं लागले.
आणि आता चेंडू झालेले आहेत 5. 48 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचे लास्ट चेंडू शिल्लक आहे. आता बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवत आहेत शुभम. अजूनही आघाडीचे फलंदाज शुभम खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू पंच नो घोषित करत असताना आणि नो प्लस प्रसाद या चेंडूवर काय प्रसाद 6 नो प्लस 6 7 धावा ऍड केल्या जातील आणि धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 55. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि फुलटॉस वर फुलटोल वसूल करत पहिला चेंडू संजय यांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू पंच नो घोषित करत असताना या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा संदेशच ठरतोय. संदेश डेडिकेट करतोय तन्मयला. तन्मय यांनी यावेळी संदेश दादाच्या शुभ हस्ते आपण इथे सामनावीरचा पुरस्कार आपण इथे देत आहोत. आणि इथे टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे यशवंत पार्क. आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. या पुढील सामना असणारे त्वरित चालू करून घ्यावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे निनाद. 4 धावा झालेल्या आहेत धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता बघूया निनाद आपल्या संघासाठी काय खेळी करतो. पहिला चेंडू अतिशय फिरकी गोलंदाजीचं आक्रमण करत असताना निनाद पहिला चेंडू डॉट येतोय. डॉटच्या स्वरूपात सुरुवात करत असताना निनाद पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. बघूया आता पुढचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर येते एक धाव. बघूया आता चौथा चेंडू निनाद. थांबवा जरा 2 मिनिटं. लेझर कोणतरी मारते बॅट्समनच्या चेहऱ्यावर. समोरून कोणतरी लेझर मारते.
कोण लेझर मारतंय? त्यांची टीम असेल तर बाद केलं जाईल. लेझर बिझर मारू नका फलंदाज बॅटिंग करत असताना. हा डेड बॉल असणार आहे. बघा आता पुढचा चेंडू. पुढचा चेंडू निर्धाव डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पाच चेंडू झालेले. शेवटचा चेंडू ऑफ ब्रेकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला निन्याच्या गोलंदाजीतून आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा.